श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघा, आपल्याला बहुतेक वेळा असं ऐकायला मिळतं लोकांकडनं की जे लोक खूप जास्त देवदेव करतात, खूप जास्त देवांची पूजा करतात, खूप जास्त देवांना मानतात, देव त्यांचं जास्त म्हणजे त्यांच्या जीवनात जास्त दुःख येतात. ऐकलं आहे ना असं? कधी कधी मला पण, आपल्याला पण असं वाटतं, मी इतकं देवदेव करते, मग माझं का नाही पटकन चांगलं होत? तरी पण मला इतके प्रॉब्लेम्स येतात. पहिले वाटायचं, हां, तर सेवे कधी झाल्यापासून नाही वाटत आहे. समजू लागल्यात गोष्टी की देवांचं चक्र कसं काम करतं. त्याच्याबद्दल थोडंसं आज बोलूया आपण. असं बोललं जातं की जो खूप देवदेव करतो ना, त्याच्यासोबत सगळे संकट त्याच्याच आजूबाजूला फिरत असतात. मग काय फायदा देवदेव करून? असं आपलं असं मत असतं ना की बघा, जसंच मी देवाच्या सेवेला लागलो तसंच माझं चांगलं झालं पाहिजे. मी जे देवाला मागितलं ते मला पटकन मिळालं पाहिजे, कारण की मी देवाची आता सेवा करायला लागलो आहे, उपास तापास करायला लागलो आहे. मग आता द्यायला पाहिजे ना मला देवाने जे मला पाहिजे ते, ज्याच्यासाठी मी सेवा करते ते. असंच असतं, असंच होतं, असंच वाटायचं पहिले मला पण, आणि खूप लोकांना पण असंच वाटतं. थोडक्यात सांगू का? आता बघा, सेवा करायला लागल्यापासून गोष्टी समजायला लागल्या आहेत मला, त्यात तुमच्यासोबत मी शेअर करते. तुमच्या काही फायद्याच्या ठरल्या तर बघा, कदाचित माझ्या मनात जे प्रश्न पहिले येत होते, जे कोणी माझा व्हिडिओ बघतील, कदाचित त्याच्या प्रश्नाचं उत्तर पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामी माऊलींना द्यायचं असेल. म्हणून आता मी माझं मत मांडते तुमच्यासमोर. हां, बघा, आपण सेवा म्हणजे आपण खूप मतलबी असतो. हां का, मनुष्य खूप मतलबी प्राणी. जेव्हा आपल्याला गरज लागते तेव्हाच आपण देवासमोर जातो, तेव्हाच आपण देवाच्या प्रार्थना करतो, तेव्हाच आपण देवाला लालच द्यायला चालू करतो. हां, माझं हे कर, मग मी देवा माझं हे काम कर, मग मी तुझ्यासाठी काय सोनं चांदी दान दक्षिणा जे काही असेल मी तुझ्या मंदिरामध्ये हे अर्पण करेल ते, असं. कारण आपण अडचणीत असतो ना, आपल्या लोकांची सवय झाली आहे, काय बोलता, रिश्वत देऊन काम करून घेण्याची. ते आपण तिथे पण वापरायचा प्रयत्न करतो, पण तिथे नाही होते. तुम्ही किती पण करा, कितीही लालच द्या, पहिले तर त्यांना आपल्याकडे, सर्वसाधारण माणसाकडे, तुमच्याकडे, आमच्याकडे असं काहीच विशेष नाही आहे जे तुम्ही देवाला देशाल, म्हणजे देवाकडे नाही आहे पण आपण दिल्यानंतर ते त्यांना भेटणार. अशी जगात कोणतीच वस्तू नाही आहे मित्रांनो. मग का देवाला लालच देतो आपण? ठीक आहे, हां, मुद्द्याचं बोलते. पण मग हां, आपण त्यांना लालच द्यायला चालू करतो. मग आपल्याला वाटतं थोडं, एखाद उपवास करतो, एखाद दोन उपवास अजून करतो, सेवा करतो, माझं काम नाही होते, उलटं माझ्यावर संकट येत आहे, माझ्या घरामध्ये भांडणं चालू आहे, नवरा बायकोचं पटत नाही आहे, मुलं माझ्या ऐकत नाही आहे, आणखीन फायनान्शियल प्रॉब्लेम्स येत आहे. अशी कशी देवाची सेवा आहे? देवाच्या सेवेला लागले तर मला आणखीन प्रॉब्लेम्स यायला लागले. कशी सेवा आहे? नाही नाही, काहीच फायदा नाही सेवा करून, आता सोडून देण्याचाच फायदा आहे. असंच आपण मनुष्य असाच प्राणी आहे, सेल्फिश, मतलबी. पण आहे ना, जेव्हापासून मी आता सेवेत लागले ना, तेव्हापासून मला या गोष्टी हळूहळू समजायला लागल्या की परमेश्वराचं चक्र कसं काम करतं. एकतर परमेश्वर आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करतो, त्याला आपल्याकडनं काहीच नको आहे. आपल्याकडं असं काहीच स्पेशल नाही आहे जे देवाकडं नाही आहे, आणि ते स्वार्थापोटी आपल्यावर प्रेम करते. परमेश्वर आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतो. तुम्ही सेवा करा किंवा नका करू, पूजा उपवास त्यांचे करा किंवा नका करू, त्यांनीच आपल्याला जन्माला घातले, त्यांनीच आपल्याला पृथ्वीवर आणले. हे सगळं आपल्यासोबत जे होते त्यांच्याच हिसाबाने होते. तेच वेळोवेळी त्यांना जे योग्य वाटते आपल्यासाठी ते करत आहे. ठीक आहे, तर परमेश्वर मतलबी नाही आहे, सॉरी, तो देवाचा काही स्वार्थ नसतो आपल्याकडे, आपला स्वार्थ आहे देवाकडे. तेव्हाच आपण जातो आणि मग देवाला बोलतो मी हे उपवास करील, ते उपवास करील, आणि मग एखादा हप्ता झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं नाही नाही, काही वर्क करत नाही, हे उपवास तापास उगाच मी माझा वेळ वाया घालवतो, मी सोडून देतो. पण बघा, मी सांगते, परमेश्वराचं चक्र म्हणजे मी सांगते तर मी काही असं स्पेशल भविष्यवाणी वगैरे करणारी नाही आहे, पण म्हणजे माझ्यावर बितलं तेच सांगते मी तुम्हाला. म्हणजे माझ्यासोबत घडलं आणि हळूहळू माझ्या बुद्धीचे द्वार खुलत चाललेत, तेच तुमच्याशी शेअर करते.
ते तर पहिले आधीच आपल्यावरती प्रेम करत असतो, आधीच त्याचं सगळं लक्ष आपल्यावरती असतं, फक्त आपल्याला उशिरा अक्कल आलेली असते म्हणून आपण सगळ्यात लास्टला देवाजवळ जातो. बघा तुम्ही, सगळ्यात शेवटला आपण देवाजवळ जातो जेव्हा मित्रांकडून मदत मागून थकतो, ओळखीच्या माणसांकडून थकतो, इतर प्रयत्न करून थकतो, दुसऱ्या काय बोलता नातेवाईकांकडे मदत मागून थकतो, आटोकाट प्रयत्न करून थकतो, तेव्हा लास्टलाच मग आपल्याला आठवतं आता कोण नाही, आता देवाजवळ जातो, देवाकडनंच माझं काम होईल, है ना. असंच करतो ना आपण. हो, आपण असंच करतो आणि त्याच्यामध्ये आपल्या अपेक्षा असते की लगेच झालं पाहिजे माझं काम. असं नसतं. तुम्ही त्या देवाची सेवा करा आणि त्यांना का करू, देव आपल्यावरती प्रेम करतो आणि तो सतत आपल्यासाठी करत असतो, फक्त आपल्याला ते कळत नसतं. हां, माझा मुद्दा हा होता की देव पूजापाठ केल्याने त्रास होतो का, खूप जास्त त्रास होतो का. तर कसं असं मित्रांनो, बघा ते परमेश्वराचं चक्र असं असतं, जसं ज्या दिवसापासून तुम्ही सेवा मंत्र वगैरे प्रत्येक देवाचे आपले आपले मंत्र आहेत, पण ते जे मंत्र असतात ना, जेव्हापासून आपण म्हणजे एकदम ते मंत्र आपल्याला देवांशी जोडतात. प्रत्येक पूजेचे मंत्र असतात. तुम्ही बघा, साधी सिंपल रोजच्या पूजेची कुलदेवीचा पण मंत्र असतो, त्या मंत्राने ना आपण जोडल्या जातो. मग आहे ना, खरोखर ज्या दिवशीपासून तुम्ही सेवा जे स्पेशल सेवा किंवा उपातापास करायला चालू करता ना, त्या दिवशीपासूनच तुमचं काम करायला देव चालू करतो. आता देवाची पद्धत वेगळी आहे, ती आपल्याला नाही समजत. तेव्हापासून बघा आपल्या अडचणी वाढतात, आपली बनणारे कामं बनत नाही. असं वाटत असतं अरे आता होणार आहे माझं काम, आता होणार आहे चला आता. पण अशाच वेळी आपलं काम होत नसतं, होणारे कामं होत नाही. आणखीन घरामध्ये वादविवाद निर्माण होता, आणखीन अडचणी येतात, आणखीन तो एक मार्ग असतो स्वामींचा. स्वामी म्हणा, परमेश्वर म्हणा, तो आपल्याला आहे ना हळूहळू त्या प्रत्येक गोष्टीपासून दूर करत असतो. बघा, जेव्हा तुमचं चक्र काम करतं ना, तेव्हा सगळ्यात पहिले तर जे माणसं आपल्या आयुष्यात काहीच कामाचे नाहीत, काहीच गरज नाही, तरी उगाचच आपण बांधून ठेवलेलं असतं त्यांना, आणि ते आपल्याला बांधलेले असतात. हा माझा हे, तो माझा ते, मला याच्यासाठी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, पैसे खिशात पाकिटात पैसे असो नसो, मला याच्या कार्यक्रमाला जायचं आहे, मग त्याच्यावरती मग 2-4 हजाराचं तिथे मला गिफ्ट करायचं आहे. अरे आपल्याकडे पैसे नसताना मग फक्त का नाही माझी माणसं आहेत, माझी माणसं दुखावले नाही पाहिजे, नाही तर वेळ आडीनडीला ते माझ्यासाठी उभे नाही राहणार. असाच हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे आपला. हा दूर करायचा असतो माऊलीला आपला. सगळ्यात पहिले तुमचे बघा ते माणसं तोडता, त्यांचं तुम्हाला गैरसमज असतो ना, हे माझे माणसं आहेत, हे अडचणीत कामं येतील, हे माझ्यासाठी उभे राहतील, मी अर्ध्या रात्री कॉल केला ना तरी माझ्यासाठी उभे राहतील, असा जे गैरसमज असतात त्यांच्याबद्दल आपल्याला पहिले त्यांच्यापासून दूर करतो देव आपल्याला. नंतर आपल्याला तुमचे बनणारे कामं देव बनवून नाही देत का, कारण की तो आपल्याला कारण की त्याला आपल्याला देवाला मजबूत बनवायचं असतं, की आपल्याला खऱ्या परिस्थितीची जाणीव करून द्यायची असते, की जे तुम्ही हा जो उगाचचा पसारा बांधून ठेवला आहे ना स्वतःशी, नातेवाईक, मित्र, आणखीन परिजन, आणखीन असतात समाजातले खूप आपल्याला संबंध निभवायचे असतात, आणि त्याच्या आपण ओझ्या खाली दबलेला असतो. कधी कधी आपल्याला आपण बोलतो लोक काय बोलतील, असं झालं तर लोक काय बोलतील, तसं झालं तर लोक काय बोलतील. हेच तर देवाला आपल्याला दाखवायचं असतं की अरे तू ज्यांना घाबरून किंवा त्यांच्या समोर तुझं नाव खराब होऊ नये या भीतीने तुझं मनातल्या मनात दडपण सहन करतोय, मनातल्या मनामध्ये तू ओझ्याखाली दबत चालला आहे, तू इतका प्रॉब्लेममध्ये आहेस, तर बघ ना तुझ्या अडचणीमध्ये ते कामं येत आहे का. हेच आपल्याला देवाला दाखवायचं असतं. परंतु तुमच्या जवळचे जितके नको असलेले माणसं, चांगल्या माणसांना ठेवतो, जे भले तुमच्या तोंडावर तुमच्याशी चांगले नसन बोलत पण त्याच्या मनात तुमच्यासाठी भावना चांगली, अशा लोकांना नाही. जे खूप जास्त तोंडावर गोड गोड बोलतात पण मनामध्ये पाठीमागून तेच तुमच्यावर वार करतात, असेच माणसं आपल्याला नाही समजत. स्वामींना, माऊलीला सगळ्यांना माहिती असतं ते. तर ते सगळ्यात पहिले तुमच्या जवळच्या माणसांना ते तुमच्यापासून सगळ्यांना नको असलेला पसारा सगळा खतम करून टाकतात. एकटा राहा पण चांगला राहा, असं त्यांचंच मत असतं. ते एकटा जेव्हा आपण पडतो ना मित्रांनो, लास्टला जेव्हा आपण एकटं पडतो ना, तेव्हा आपण आपल्यातली मेन पॉवर की आता
कोणीच नाही आहे, तर आता मला स्वतःसाठी करायला लागणार आहे. आणि मग आपलं मन दुखलेलं असतं की या लोकांनी मला अडचणीत साथ दिलेली नाही, आता मला यांच्याशी काय संबंध ठेवायचा नाही, आता मी माझं माझं बघून घेईन. हेच तर आपल्याला परमेश्वराला सुरुवातीपासून सांगायचं असतं की अडचणीच्या काळात कोणीच साथ देत नसते, एकतर तो परमेश्वर, परमपिता, सगळ्यांचा पिता परमेश्वर, तो तुझी साथ देईल आणि तू स्वतःची साथ देऊ शकतो. बाकी हा जो तू उगाचा बसारा गोळा करून ठेवला आहे ना, याची काहीच गरज नाही आहे. म्हणून ते संकट आपल्यावरती ते आणत असतात. ज्या दिवसापासून तुम्ही त्यांना त्यांच्यासमोर तुमचे काय बोलता अडचण मांडता ना, तुमच्यावर तुमच्या गोष्टीवर, तुमच्या अडचणीवर काम करायला ते त्याच दिवशीपासून चालू करतात. म्हणजे ही त्यांची पद्धत आहे करण्याची. सगळ्यांपासून दूर करतात आपल्याला, एकटं होऊन जातो ना आपण तेव्हा आणि खरंच आहे, तेव्हाच आपल्याला आपल्या आतमधल्या शक्तीचा पण जाणीव होतो. मग तेव्हा आपण कंबर कसून उभे राहतो, जाऊ दे आता कोणी माझ्यासाठी नाही आलं तर चालेल, माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या मुलाबाळांसाठी, मी माझ्या स्वतःसाठी आता मी स्वतः उभं राहीन. होतं ना, असंच करतो ना आपण. बघतो आता कोण काय करतं, असंच करतो ना. हेच तर त्यांना आपल्यातलं बाहेर काढायचं असतं. जेव्हा समाजाचं बंधन तुटतं की कोण काय बोलतं आहे मला काहीही फरक पडत नाही, ज्याला जे समजायचं त्यांनी समजा, हे जेव्हापासून चालू होतं ना, त्या दिवशीपासून आपलं सुख चालू होतं मित्रांनो. दडपण संपतं. बाबांना तुम्हाला जे समजायचं समजा, हा मी असा आहे, हा मी असंच आहे, मला एकटं राहायला आवडतं. तुम्हाला जे समजायचं समजा, मला जे बोलायचं ते बोला, तोंडावरती पण बोललं तर चालेल, मागं बोललं तर चालेल, हो मी असाच आहे. त्या दिवशीपासून तुम्ही असं विचार करता ना, आपोआप डोकं शांत व्हायला लागतं. हळूहळू लोक पण आपल्या आयुष्यातून जातात ना. काही दिवस, एखाद दिवस 2 दिवस आपल्याला वाटणार अरे माझे जवळचे माणसं होते, वाईट झालं, माझे रिलेशन खराब झाले, पण एक गोष्ट मग अशी घडणार ना, तुम्हालाच बरं वाटणार ते की चांगलं झालं, निघून गेले, त्या आयुष्यातून खूप टॉक्सिक होते ते. हे स्वामींना का द्यायचं असतं आपल्याला, हे स्वामींना काढायचं असतं आपल्याला. आणि म्हणूनच, आणि जेव्हा हा सगळा उगाचा पसारा आपल्यापासून तोडला जातो ना, आपण एकटे होतो आणि एकटे राहतो, आणि तेव्हा आपण स्वतःचा विचार करायला लागतो. मला काय पटतं आहे, माझ्यासाठी काय योग्य आहे हे मी ठरवलं, मला काय जमतं आहे मी तेच करणार, मला आता कोणाचं ऐकायचं नाही आहे, मी कोणाच्या हुकमावर चालणार नाही, आणि दुसऱ्यांना खुश करण्यासाठी तर मी मुळीच जगणार नाही. तिथूनच आपण जगायला चालू करतो. थोड्या वेळासाठी खूप वाईट असतं ते दिवस, खूप वाईट डिप्रेशनमध्ये जातो. मी स्वतः गेली होती ना, म्हणून मी सांगते, खूप वाईट घटना असतात त्या, पण थोडा वेळ लागतो, नंतर खूप सुंदर होतं आयुष्य. आणि हेच तर ते सुख असतं जे आपण परमेश्वराकडे मागत असतो. आणि मग त्याच्यानंतर तुमच्या हळूहळू तुम्हाला जितके तुम्ही एकटे राहता, जितके तुम्ही संकटांचा सामना करता, तितके तुम्ही मजबूत होता. मग हा स्वतःच बोलतं माणूस, काही गरज नाही कोणी यायची, मी बघल माझं काय होतं आहे ते. हिंमत पण आलेली असते तोपर्यंत, कारण की अनुभव आलेला असतो ना. जेव्हा इतक्या मोठ्या संकटात मी एकटी उभी राहिली, तर मग आता पण पुढे संकट आले तर मीच करणार की. मी का उगाच दुसऱ्यांचं मन ठेवण्यासाठी मी त्यांच्या मर्जीने वागू, किंवा त्यांचं मी बर्डन सहन करू, की नातेवाईकांना काय वाटेल, समाजाला काय वाटेल. असंच असतं ते, हे चक्र असतं जे आपल्यासाठी काम करत असतं. आणि आपल्याला नाही कळत ते, आपण हे समजतो अरे मी तर उपात तापास करतो आहे, तर आणखी जास्त संकट येत आहे माझ्यावरती. ही त्यांची पद्धत आहे. ते तेव्हा, आणि ज्या दिवशी तुम्ही सगळ्यांना सोडता, सगळे सुटतात, बर्डन संपतं. काय होईल, कसं होईल, लोक काय बोलतील, हे बर्डन ज्या दिवशी संपतं ना, आपल्याला सहन करून करून शेवटी असं होतं ना लास्टला, जाऊ दे, ज्याला जे समजायचं ते समजू दे, आता मला काही फरक नाही पडत. समजून जा, माऊलीने काम करायला चालू केले तुमच्यासाठी, आणि म्हणूनच हा कॉन्फिडन्स आला आहे. तर माझं त्या लोकांसाठी हे स्पेशली हे म्हणणं आहे की जर का तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की काही माझं चांगलं होत नाही आहे, देववरून अजून मला संकटात टाकतो, मित्रांनो असं नाही आहे, गैरसमज आहे तुमचा. बघा, आज नाही तर उद्या तुम्हाला पण अनुभव येईल, तुम्हाला पण पटेल माझं बोलणं. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.